आपल्या सगळ्यांच्याच घरी सण वगैरे काही आले की आपण काही ना काही असं नवनवीन गोड बनवतो आणि आपल्या घरात जे नेहमी बनतं तेच बनतं. आज मी काहीतरी नवीन बनवलेलं आहे. बालुशाही ट्राय केलेली आहे घरीच. एकदम छान अशी रेसिपी आहे. तुम्हीही ट्राय करा. 2 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा छान असा चाळून घ्यायचा आहे आपल्याला. चाळून घेतला की मग माप करून घ्यायचं 2 वाटी. पहिली वेळेस जर बनवत असाल तर 2च वाटी बनवा. छोटीशी वाटी आहे. 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे. थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे. थोडंसंच ॲड करायचं आहे, जास्त काही ॲड करायचं नाही आहे आणि सगळं छान असं मिक्स मीठ करून घ्यायचं त्याच्यामध्ये पिठामध्ये आपल्याला. तुपाचं किंवा तेलाचं मोहन करून घालायचे. आवडत असेल तर तूप घाला. तूप घातलं तर अतिउत्तम. तेल घातलं तरीही चालतं. छान असं म्हणजे जास्त गरमही नाही, जास्त थंडही नाही. मीडियम असं गरम आपल्याला तेल त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. मस्तपैकी छान असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने. आता ते थोडंसं गरम आहे. थोडंसं छान मिक्स झालं की नंतर मग हाताने मस्तपैकी त्याला छान असं जसं आपण कणिक मळतो तसं त्याच्यात पूर्ण मैद्याला छान असं मोहन लागलं पाहिजे. तर आपलं पीठ छान होतं आणि नंतर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करत मग ते आपल्याला छान असं मळून घ्यायचे. पहिले चेक करायचं असं हाताने जर त्याचे असं लड्डूसारखं जर होत असेल तर समजायचं आपलं पीठ रेडी आहे. थोडं-थोडं ॲड करून पाणी त्याच्यात आपल्याला घट्ट असं कणिक मळून घ्यायचे त्याचं. जसं तुम्ही शंकरपाळे वगैरे बनवता सेम तशीच प्रोसेस आहे. फक्त ह्याच्यात आपल्याला मैदाच वापरायचा आहे, दुसरं काही वापरायचं नाहीये. आवडत असेल तुम्हाला, तुमच्याकडे जर घरी अवेलेबल असेल, तर तुम्ही ह्याच्यात दहीही बघा घालू शकता. भरपूर लोकं दहीही घालतात, पण आपण बिना दह्याचं बनवत आहोत, त्याच्यासाठी मी दही वापरलेलं नाहीये. माझ्याकडं नव्हतंही आणि मस्तपैकी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला 1 तारेचा पाक बनवायचा आहे त्याच्यासाठी. जास्त असा जसं आपण गुलाबजामुन वगैरेसाठी बनवतो, तसा पाक नाही बनवायचा. साधा असा पाक, थोडासा त्याच्यात फूड कलर मी ॲड केलेला आहे ऑरेंज कलरचा. ॲडिशनल आहे, नको असेल तर तुम्ही नका घालू. अवेलेबल असेल तर घालू शकता. त्याला छान असा 1 तारेचा पाक व्हायला ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपलं आता पीठ छान भिजलेलं आहे. 10 मिनिटं त्याला झाकून ठेवलेलं होतं मी आणि असं ते एकदम असं आपल्याला नरम नाही करायचे. जसं जाड आहे तसंच ठेवायचे आणि कट करून घ्यायचं. लेयर आपोआप पडतात. कारण आपण त्याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे. एकावर एक ठेवून मी परत कट करून घेतलेलं आहे. 4 असे गोळे झालेले आहेत. एकावर एक ठेवून घ्यायचे. चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आणि ते आपल्याला कट करून घ्यायचे. आपल्याला बालुशाही बनवण्यासाठी छोटे आकार, मोठे आकार जशी तुम्हाला बनवायची तसं तुम्ही त्याला कट करून घ्या आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं. नंतर आपल्याला मस्तपैकी हातावरच त्याला असं छोटंसं थोडंसं असं प्रेस करून त्याला गोल-गोल बनवून घ्यायचे आणि जशी आपण बालुशाही बनवतो तसंच ट्राय करायचे. या प्रकारे जर तुम्ही बनवता तर छान अशा लेयर पडतात. लेयर पडायचं एकच कारण आहे, की आतपर्यंत पाक जातो. कारण आता हे मैदा आहे, ह्याला व्यवस्थित तळायला पण खूप वेळ लागणार आहे आणि मध्ये आतपर्यंत जर पाक नाही गेला तर बालुशाही आपली गोड होत नाही. त्यासाठी व्यवस्थित त्याला असं छान मस्तपैकी मी बनवून घेतलेलं आहे. बालुशाही एकदम परफेक्ट गोल अशी नसते. त्याच्यावर अशा लेयर असल्या तरच ती छान दिसते आणि खायलाही छान लागते. मस्तपैकी छान असं माझं बनवून रेडी आहे. 2 वाटीमध्ये भरपूर बालुशाही बनवून झालेली होती आणि मेन ह्याचं म्हणजे जेव्हा आपण कढईमध्ये तळायला टाकतो, तेव्हा तेल एकदम कमी गरम म्हणजे नेमकं जेव्हा तेल गरम व्हायला लागतं, तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये बालुशाही सोडायची आहे. जेव्हा बालुशाही आपण तेलामध्ये सोडतो, तेव्हा हळू तेल तापायला लागतं. तेव्हा ती बालुशाही छान अशी क्रिस्पी होते आणि व्यवस्थित ती तळायला सुरुवात झाली की बालुशाही आपोआप तरंगून वर येते. आपण काही करायची गरज नाहीये आणि तुम्ही जर लगेच ट्राय करताल फुल गॅस करून, तर आतपर्यंत क्रिस्पी होणार नाहीये. दोन्ही साइडनी मस्तपैकी त्याला छान असं तळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता तेल अजून पण जास्त उकळलेलं नाहीये, नॉर्मलच गरम आहे तेल. त्याच्यातच आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि जेवढी तुम्ही बालुशाही बनवलेली आहे, तेवढी तुम्हाला हळू करून तळून घ्यायची आहे. 10 मिनिटं तरी लागतात व्यवस्थित तिला छान असं तळून घ्यायला. स्टोअर पण करता येते. आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्या चॅनलवर अशा रेसिपीज मी नवीन-नवीन ट्राय करत असते. कशा वाटतात रेसिपी नक्की कळवत जा. मस्तपैकी बालुशाही बनवून रेडी आहे. पाक पण नॉर्मल असा थंड झालेला आहे. त्याच्यामध्ये एक-एक करून मी सगळी बालुशाही सोडून घेणार आहे आणि त्याला मस्तपैकी आलटी-पलटी करून 2-3 मिनिटं किंवा 5 मिनिटं आपल्याला तशी डिप करून ठेवायची आहे. नंतर आपल्याला ती बालुशाही काढून घ्यायची आहे. व्यवस्थित पाक आतपर्यंत जाईल याची काळजी घ्यायची. जर हवं असेल तर टूथपिकच्या साहाय्याने छोटे-छोटे असे छिद्र करून घ्यायचे. मग आतपर्यंत मस्तपैकी आपला पाक जातो. बालुशाही छान मुरते आणि माझी अशी बनवून रेडी आहे. मस्तपैकी थोडंसं त्याला सुकवायला ठेवायचं आणि आपली आजची रेसिपी होती बालुशाही. कशी वाटली नक्की कळवा आणि आवडली तर लाईक करा. बाय आणि एन्जॉय.